5 वर्षापासून मोफत सेवाभाव असलेल्या या मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून त्याची कार्यपद्धती कशी आहे आणि या प्लॅटफॉर्मवर नोंद कशी करावी याबाबतची ही छोटेखानी माहिती. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरला किंवा गुगलला मराठा लग्न अक्षदा इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करावं. त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲप ओपन होईल. त्या ठिकाणी मोबाईल नंबर OTP टाकून डाउनलोड करावं. लॉग इन करावं. लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं नाव, जिल्हा, तालुका, 4 अंकी 5 अंकी OTP पासवर्ड सेट करा आणि पासवर्ड सेट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर तुमच्या मित्राने ही लिंक तुम्हाला शेअर केली असेल तर त्या ठिकाणी त्याचा रेफरल कोड टाका, म्हणजे त्याला 50 पॉईंट भेटतील. ते पॉईंट कशासाठी ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर सगळी स्थळं तुम्हाला निशुल्कपणे पाहायला भेटतील. त्याच्यावर काही व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती दिसतील. त्याच्यावर जर क्लिक केलं तर व्हिजिट लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याच्यानंतर माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर ड्रॉपडाऊन मध्ये तुम्ही व्यवस्थित स्वतःची माहिती भरायची, किंवा तुम्ही जर तुमच्या मुलासाठी किंवा अन्य नातेवाईकांसाठी ती माहिती भरत असाल तर ती व्यवस्थित भरली पाहिजे. त्या ठिकाणी मुलांसाठी कौटुंबिक माहितीमध्ये आपली कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवस्थित लिहिली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारावर लग्न जुळत नसतात हे आम्ही वारंवार सांगतो. मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून अनावश्यक रिक्वेस्ट तुम्हाला येणार नाही. खाली 2 फोटो, तुमचे बायोडाटा किंवा फोटो त्या ठिकाणी अपलोड करा. तिसऱ्या फोटोच्या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्र अपलोड करणं कंपल्सरी आहे. बरेच जण ओळखपत्र अपलोड न करता रिक्वेस्ट टाकतात आणि मग ती रिक्वेस्ट तशीच राहते आणि आम्ही ती रिजेक्ट केली जाते, हे आपण समजून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा कार्यपद्धतीमध्ये आम्ही थोडासा बदल करत आहोत की तुम्हाला जर त्या ठिकाणी सगळे बायोडाटे मोफत पाहायला भेटतात. आमचं असं म्हणणं आहे की लग्न हे ओळखीत, नात्यागोत्यात आणि आपल्या परिचयातच जुळत असतात. अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात. तेव्हा कोणीही कुठेही आलत्या भलत्या ठिकाणी रिक्वेस्ट टाकू नये, म्हणून याच्यावर आम्ही काही प्रतिबंध लावलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॉइंट्स मिळवावे लागतात. मग ते पॉइंट्स मिळवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर खाली असलेल्या ब्लॉगची लिंक शेअर करून त्याबद्दल तुम्ही 5 पॉइंट्स मिळवू शकता प्रत्येक शेअरला, किंवा खाली सेटिंगचं बटन आहे, त्या सेटिंगच्या बटनवर शेअर ॲपची लिंक तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकाला किंवा घरातल्या कुठल्या अन्य मोबाईलवर शेअर करून त्याच्या लिंकद्वारे जर तुम्ही ते ॲप डाउनलोड केला आणि त्या ठिकाणी जर त्यावर प्राप्त होणारा रेफरल कोड जर टाकला तर त्या बदल्यात तुम्हाला 50 पॉईंट मिळतात. म्हणजे असं दिवसभरात जर तुम्ही 10 मित्रांना जर शेअर केलं तर त्या बदल्यात तुम्हाला 500 पॉईंट्स मिळतील. म्हणजे त्या बदल्यात तुम्ही 10 रिक्वेस्ट पाठवू शकतात. त्या रिक्वेस्टचा जो काही फ्लो वाढत होता तर त्याला कुठेतरी प्रतिबंध करणे हा त्यामागचा उद्देश आहे. या पद्धतीने तुम्ही पॉईंट्स मिळवू शकता, किंवा 20 रुपयापर्यंत रिचार्ज करून त्या बदल्यात तुम्ही पॉईंट्स मिळवू शकता. ही आमची एक पद्धती आहे. रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर ताबडतोब तुम्हाला मोबाईल नंबर प्राप्त होत नाही. ती पहिल्यांदा ऍडमिनकडे येते. ऍडमिनकडे आल्याच्या नंतर तिचं व्हेरिफिकेशन होते, म्हणजे पडताळणी होते की जर मुलगी MBBS असेल आणि मुलगा 12वीचा असेल तर ती रिक्वेस्ट तिथे रिजेक्ट केली जाते. मिळत्या जुळत्या प्रोफाईल असतील तरच, किंवा सारख्या जिल्ह्यामध्ये किंवा समवर्ती भागामध्ये जर त्या रिक्वेस्ट असतील तर त्या फॉरवर्ड केल्या जातात. समोरचा रिप्लाय यायला कधी कधी 10 ते 15 दिवस लागतात. त्याच्यामुळे आम्हाला यासाठी कोणी फोन करू नये. आपली जर काही अडचण असेल तर शक्यतोवर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करावा. खाली मदतीसाठी जो काही सेक्शन आहे तर त्याच्यावर आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवर जर क्लिक केलं तर आम्हाला त्याचा मेसेज येतो. यथाअवकाश आम्ही त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या जर काही अजून सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. 5 वर्षापासून मोफत सेवाभाव असलेल्या या मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून त्याची कार्यपद्धती